हॅलो फ्रेंड्स, नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। तुम्ही लोन घ्यायचा विचार करत आहात ना? गाडी, घर, लग्न, बिझनेस काहीही असो, पण एकच प्रश्न, महिन्याला किती EMI येईल? मी भरू शकतो का? किती व्याज देऊ? अरे टेन्शन घेऊ नका, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक जादूची कांडी देणार आहे, EMI कॅल्क्युलेटर। फक्त 3 मिनिटात कळेल तुम्हाला तुम्ही किती लोन घेऊ शकता, कोणती बँक स्वस्त पडेल, 1% कमी व्याजाने किती लाख बचत होईल, प्री पेमेंट केलं तर मुदत किती कमी होईल, आणि हो, कोणताही बोरिंग फॉर्म्युला नाही, फक्त प्रॅक्टिकल ट्रिक्स, स्क्रीनवर लाईक कॅल्क्युलेशन आणि सोपं मराठीमध्ये समजून घ्या। तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, लाईक बटनला दाबा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग लोन घेण्यापूर्वी बँकेत जायचं की नाही हे ठरवायला सुरुवात करूया। 3, 2, 1 सुरू। तर सर्वात पहिले पॉइंट येते, EMI कॅल्क्युलेटर काय करतो? EMI कॅल्क्युलेटर तुम्हाला सांगतो की तुम्ही घेत असलेल्या लोनसाठी दर महिन्याला किती पैसे भरावे लागतील। तो 3 गोष्टींवर आधारित असतो: लोनची रक्कम, व्याजदर, लोनची मुदत। तुम्ही हे 3 आकडे टाकले की तो लगेच EMI, एकूण व्याज आणि एकूण परतफेड तुम्हाला तिथं दाखवत असतो। EMI कॅल्क्युलेटरचं हे मुख्य काम असते। तर आता बघितलं आपण EMI कॅल्क्युलेटरचं काय काम असते, पण हे EMI कॅल्क्युलेटर कुठं मिळत असतं? बँकांच्या वेबसाईटवर, SBI, HDFC, ICICI, ॲक्सिस इत्यादी बँकच्या वेबसाईटवर तुम्हाला EMI कॅल्क्युलेटर मिळत असतो, किंवा गुगलवर सर्च करा EMI कॅल्क्युलेटर। पहिल्याच पेजवर 10 ते 15 फी कॅल्क्युलेटर येते। ग्रो, बँक बाजार, पैसा बाजार, मनी कंट्रोल अशा वेबसाईटवर पण उपलब्ध असते। तुमच्या बँकेच्या मोबाईल ॲपमध्ये पण EMI कॅल्क्युलेटर असतो। त्याच्यानंतर EMI कॅल्क्युलेटर कसं वापरायचं स्टेप बाय स्टेप पाहूया। पॉइंट नंबर 1, उघडा कॅल्क्युलेटर, उदाहरणार्थ ग्रो EMI कॅल्क्युलेटर। त्याच्यानंतर पॉइंट नंबर 2, लोन अमाऊंट मध्ये हवी असलेली रक्कम टाका, उदाहरणार्थ 5 लाख किंवा त्यापेक्षा अधिक किंवा कमी। पॉइंट नंबर 3, इंटरेस्ट रेट मध्ये बँकेने सांगितलेला दर टाका, उदाहरणार्थ 8.5%। त्याच्यानंतर पॉइंट नंबर 4, लोन टेन्युअर मध्ये वर्ष किंवा महिने निवडा, उदाहरणार्थ 5 वर्ष, 10 वर्ष। त्याच्यानंतर पॉइंट नंबर 5, कॅल्क्युलेटर या बटनवर तुम्ही प्रेस करा। कॅल्क्युलेट बटनवर प्रेस केल्या त्याच्यानंतर तुम्हाला लगेच खाली दिसेल मंथली EMI 10,172 रुपये, टोटल इंटरेस्ट पेएबल 1,10,320 रुपये, टोटल अमाऊंट पेएबल 6,10,320 रुपये। त्याच्यानंतर पॉइंट नंबर 4 आहे, लोन ठरवताना EMI कॅल्क्युलेटर कसं उपयोगी पडते बघा। पॉइंट नंबर, तुमची परतफेड क्षमता तपासा। बघा, तुमची मासिक EMI तुमच्या महिन्याच्या पगाराच्या 35 ते 40% पेक्षा जास्त नसावी। आता उदाहरणार्थ बघूया, पगार तुमचं जसं 50,000 असेल तर EMI तुम्हाला 17,500 पेक्षा जास्त नको। त्यानंतर पॉइंट आहे ब, मुदत कशी ठरवायची? कमी मुदत, जास्त EMI, कमी व्याज। त्याच्यानंतर जास्त मुदत, कमी EMI, जास्त व्याज। कॅल्क्युलेटर मध्ये मुदत बदलत राहा आणि पहा कुठे EMI तुमच्या बजेटमध्ये बसतो। जर तुमच्या बजेटमध्ये तुम्हाला जर तुमचं EMI दिसेल तर तिथं तुम्ही निवडू शकता। जर उदाहरण बघायचं झालं, 5 लाख 90% वर बघा, 3 वर्ष EMI 15,850 रुपये, व्याज 70,000। त्याच्यानंतर 5 वर्ष EMI 10,375, व्याज 1,12,000 रुपये। त्याच्यानंतर 7 वर्ष EMI 8,000 रुपये, व्याज 1,55,000 रुपये। त्याच्यानंतर जर व्याजदर कमी मिळाला तर किती फायदा? 8.5% वर 5 वर्षाचे 5 लाख लोन EMI 10,170 रुपये। त्याच्यानंतर 9.5% वर EMI 10,500 रुपये, फक्त 1% जास्त दराने 5 वर्षात 20,000 जास्त व्याज। म्हणून बँकांमध्ये व्याजदर विचारून कॅल्क्युलेटर मध्ये टाकून पहा कोणती तुम्हाला बँक स्वस्त पडते ते। नंतर प्री पेमेंट, आगाऊ परतफेडचा परिणाम। काही कॅल्क्युलेटर मध्ये तुम्हाला प्री पेमेंटचा ऑप्शन असतो, उदाहरणार्थ दरवर्षी 50,000 अतिरिक्त भरले तर मुदत 5 ऐवजी 3.5 वर्षात संपत्ती। त्याच्यानंतर व्याज 1,12,000 ऐवजी 75,000 वर येते, 37,000ची तुम्हाला बचत होते। त्याच्यानंतर लोन घेण्यापूर्वी कॅल्क्युलेटर वापरून काय काय ठरवा। पॉइंट नंबर 1, मी किती रक्कम घेऊ शकतो? बघा, तुमची EMI लक्षात ठरवा। त्याच्यानंतर उलटे कॅल्क्युलेटर वापरा, लोन एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटर। त्याच्यानंतर उदाहरण, EMI 15,000 भरू शकतो तर 90% वर 5 वर्षासाठी 7.25 लाख लोन तुम्हाला मिळू शकते। त्याच्यानंतर होम लोन की पर्सनल लोन। होम लोन 8 ते 9%, 20 ते 30 वर्ष, कमी EMI। पर्सनल लोन 11 ते 18%, 5 वर्ष, जास्त EMI। त्याच्यानंतर टॉपअप लोन घ्यावे का? जुन्या लोनवर टॉपअप घेताना नवीन EMI किती वाढेल हे कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा। त्याच्यानंतर बँक बदलावी का? बॅलन्स ट्रान्सफर। जुन्या लोनचा व्याजदर 10 ते
5%, नवीन बँक 8 ते 5% देतोय. कॅल्क्युलेटरमध्ये नवीन दर टाका, किती बचत होईल ते पहा. अरे लोन घेताना कॅल्क्युलेटरचे रिझल्ट आधी बँकेचे रिझल्ट का वेगळे येतात? बँक प्रोसेसिंग फी, जीएसटी, इन्शुरन्स जोडते. त्याच्यानंतर काही बँका फ्लॅट रेट, काही रिड्युसिंग रेट वापरतात. म्हणून कॅल्क्युलेटरचा आकडा अंदाजे समजा, अंतिम आकडा तुम्ही बँकेकडून योग्य करून घ्या. नंबर 7 येते उपयुक्त ट्रिक्स. EMI 100-200 ने कमी हवी असेल तर मुदत 3 ते 4 महिन्यांची वाढवा. दर 6 महिन्यांची व्याजदर तपासा, कमी झाला तर बॅलन्स ट्रान्सफर करा. त्याच्यानंतर लोन घेण्यापूर्वी 3 ते 4 बँकांचे दर कॅल्क्युलेटरमध्ये टाकून तुम्ही तुलना करा. त्याच्यानंतर पर्सनल लोन पेक्षा गोल्ड लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी स्वस्त पडते. व्याज 7 ते 11% पर्यंत. तुम्हाला आता कॅल्क्युलेटरच्या पलीकडे काय काय पाहावे लागते. प्रीपेमेंट चार्जेस किती, होम लोन मध्ये आता 0. त्याच्यानंतर फोरक्लोजर चार्जेस, त्याच्यानंतर लेट पेमेंट पेनल्टी, त्याच्यानंतर CIBIL वर परिणाम. त्याच्यानंतर तुम्हाला EMI कॅल्क्युलेटर हा तुमचा पहिला मित्र आहे. लोन घेताना आधी 10 वेळा कॅल्क्युलेटर फिरवा, मग बँकेत पाऊल टाका. असं केलं तर तुम्ही कधी जास्त व्याज किंवा जास्त EMI मध्ये तुम्ही अडकणार नाही. आता काही विशिष्ट लोन, उदाहरणार्थ 10 लाख कार लोन, त्याच्यानंतर 50 लाख होम लोन असेल तर सांगा. मी तुमच्यासाठी थेट आकडे कॅल्क्युलेट करून सांगू शकतो. कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आता तुमच्याकडे EMI कॅल्क्युलेटर नावाचा एक सुपर पॉवर आहे. 8 प्रत्येक लोन घेण्यापूर्वी फक्त 3 गोष्टी करा. पॉईंट नंबर 1 कॅल्क्युलेटर उघडा. पॉईंट नंबर 2 10 वेळा वेगवेगळे आकडे टाकून पहा. त्याच्यानंतर पॉईंट नंबर 3 जेव्हा EMI तुमच्या खिशात हसत खेळत बसेल तेव्हा बँकेत तुम्ही नक्की जा. लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे कमी मुदत कमी व्याज पण जास्त EMI, जास्त मुदत जास्त व्याज पण सोपी EMI, 1% कमी व्याजदर लाखो रुपयांची बचत, आणि दर 6 महिन्यांनी व्याजदर तपासा. स्वस्त बँक दिसली तर बॅलन्स ट्रान्सफर करा, बोनस मिळाला लगेच प्रीपेमेंट करा, व्याज कपात होईल. आता शेवटचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे लोन हा तुमचा निर्णय आहे, बँकेचा नाही. EMI कॅल्क्युलेटर तुमचा खरा सल्लागार आहे. त्याला विचारल्याशिवाय कधी सही करू नका. आता तुम्ही तयार आहात. स्मार्टफोन लोन घ्या, स्मार्ट बचत करा. काही शंका असेल, कितीही लोन असू दे, फक्त सांगा, मी तुमच्यासाठी थेट आकडे कॅल्क्युलेट करून सांगतो. लोन घ्या पण कॅल्क्युलेटर सोबत घ्या. धन्यवाद.